गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंग. सेकंड ब्लॉग घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी मी. तुम्ही माझा फर्स्ट ब्लॉग तर पाहिला असेल, ज्यामध्ये आम्ही गेलेलो कर्नाळा फोर्टला. जर तुम्ही नसेल पाहिला तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आज आम्ही सर्वजण जाणार आहोत कुठे रे? झेनिथ वॉटर पार्क खोपोली. तुम्हाला आज माझ्यासोबत भरपूर नवीन चेहरे पाहायला मिळत असतील. फर्स्ट ऑफ ऑल मी त्यांचं इंट्रोडक्शन करून देतो तुम्हाला. ही आहे आसमा, हा आहे अजित, ही आहे पूजा, ही आहे तेजस्वी आणि याला जर तुम्ही ओळखतच असाल विकास. चला तर मित्रांनो, खोपोलीला जाण्याचा आपला प्रवास चालू करूया. गणपती बाप्पा मंगळमूर्ती. मित्रांनो, सकाळचे 6:45 झालेले आहेत आणि आम्ही सध्या कोपरखैरा नेला. इथून खोपोली कमी कमी 66 किलोमीटर आहे आणि तिथे जाण्यासाठी 1.5 तासांचा कालावधी लागणार आहे. तर बघू आपण किती वेळात जातोय. मित्रांनो, सध्या आम्ही इथे आलेलो आहे शेडूमला. इथून खोपोली 25 ते 26 किलोमीटर लांब आहे. म्हणजे अजून अर्धा तास तरी जाईल, अर्धा पाऊण तास तिथपर्यंत जायला. गाडी चालवून थोडा कंटाळा आला आहे, पण फर्स्ट लॉंग ड्राईव्ह ट्रिप आहे आमची, त्यामुळे मजा पण येते. 25 ते 30 मिनटात आम्ही पोहोचू तिथे. चला तर मग पुढच्या प्रवासाला चालू करूया. मित्रांनो, 7 वाजता आम्ही निघालेलो. आता 10 वाजलेत आणि आम्ही शेवटी झेनिथ वॉटरफॉलच्या पायथ्याशी पोचलेलो आहे. इथून 10-20 मिनटाची ट्रेकिंग आहे आणि त्यानंतर आम्ही झेनिथ वॉटरफॉलला पोचू. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता झेनिथ वॉटरफॉल. चला तर मग ट्रेकिंग चालू करूया. मित्रांनो, झेनिथ वॉटरफॉलला जाण्यासाठी 20 मिनटाची ट्रेकिंग करावी लागते. एवढी पण अवघड नाही आहे, पण तरी पण थोडीफार तरी चॅलेंजिंग आहे. आज पाऊस नाही, त्यामुळे डिफिकल्टीज येत नाहीत. वॉटरफॉल तर दिसतोय डोळ्यांना, पण तरी मला वाटतं या स्पीडने चालत गेलं तरी 20 मिनटं तर लागतीलच. चला तर 20 मिनटात पोहोचू झेनिथ वॉटरफॉल. मित्रांनो, 3 तासाचा प्रवास आणि थोडीशी ट्रेकिंग करून सगळ्यांनाच भूक लागले. आमच्यातला एक मित्र आहे विकास, त्याने नाश्ता आणलाय आणि नाश्त्याला त्याच्या आईने पोहे दिलेत. तर आता आम्ही सर्वजण ते पोहे खाणार आहे आणि पुढचा प्रवास चालू करणार आहे. तर या नाश्ता करायला. मित्रांनो, तुम्ही जो माझ्या मागे धबधबा पाहत आहे तोच आहे झेनिथ वॉटरफॉल. शेवटी थोडी ट्रॅकिंग केल्यानंतर आम्ही या ठिकाणी पोहोचलो आहे. एकदम ऑसम प्लेस आहे. त्या धबधब्याची हाईट 80 फीट आहे. मुंबई आणि पुणे या दोन्हीकडून हा धबधबा खूप जवळ आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये हा धबधबा मोडतो. त्या धबधब्याला झेनिथ नाव यामुळे पडलं आहे की याच्या आसपास झेनिथ कंपनी आहे. सो आता ट्रेकिंग करून खूप घामावलो आहे, तर आपण धबधब्यामध्ये थंड पाण्याचा आस्वाद घेऊया आणि खूप मजा करूया. तर मित्रांनो, धबधब्यामध्ये खेळून खूप मजा आली. माझ्यासोबत आलेल्या सगळ्या मित्रांना विचारूया त्यांचा काय एक्सपिरियन्स होता. तेजू, मला मजा आली. आसमा, मला जबरदस्ती पाण्यात घेऊन गेले आणि खूप मजा आली. अजित, मी मजाच केली, सगळीच मजा केली. आणि पूजा, विकासला विचारूया. राडा केलाय, राडा. यायचं का मग परत यायचं? एकदा या तुम्ही. ठीक आहे मित्रांनो, थोडा वेळ काढा नेहमीच्या जीवनातून, जॉब, परत कॉलेज वगैरे वगैरे वगैरे, ट्रेनचा प्रवास, मुंबई हे पुणा, आणि एक दिवस इकडे पण या. खरंच खूप एन्जॉय आहे. चला तर मग परतीचा प्रवास चालू करूया. बाय मित्रांनो, एकदा जरूर भेट द्या. बाय मित्रांनो. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्ही पण इकडे येऊ इच्छिता तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि तुम्ही पण इकडे या आणि तुम्ही पण व्हिडिओ बनवा, एन्जॉय करा खूप. बाय मित्रांनो.